मयूर जाधव आणि त्यांच्या सोबतीला अक्षय पिसाळ या दोघांची जोडी. अगदी अक्षय पिसाळ यांचा विचार केला तर त्यांची कारकीर्द कुस्ती या क्षेत्रामध्ये अगदी पैलवान म्हणून देखील नावलौकिकता संपूर्ण तालुक्यामध्ये आणि आता क्रिकेटसाठी देखील त्यांचं योगदान पाहायला मिळत आहे. तर मयूर जाधव हेही खेळाडू आतापर्यंत कळंबे गावच्या एक गाव अकराच्या टीमसाठी आणि सातत्यानं अनेक प्रीमियर लीग मध्ये चांगली भूमिका बजावली आहे मयूर यांच्या माध्यमातून देखील. आता इथून पुढचे प्रत्येक बॉल निर्णायक आहे, प्रत्येक रन इम्पॉर्टंट आहे. दोन्ही टीम्स 12th मॅन. पहिला बॉल निघालेत गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरतून ओव्हर द विकेट साठी. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर प्लेस केलाय, सन्मान दिलाय. हलक्या हाताने अगदी पहिल्या बॉलचं स्वागत केलं एका सिंगलनं आणि स्ट्राईक रोटेट धाव फलकाचा एका धावेनं श्री गणेश केला जातोय. एक धाव फलकावरती लागते. 0तून 1 धाव फलकावरती लागली आहे आणि 1 मधून आता पुढे वाटचाल चालू झाली आहे. टीआर सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट आहे. लॉंग ऑन रिजन मध्ये खेळाडू. हो, हा स्ट्रोक हवेत खेळला, उंच इलेव्हेशन मिळाले. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल पर्यंत. कॅचचा प्रयत्न वन हँडेडली केला गेला. त्यानंतर बॅकअपला खेळाडू आहेत आणि बाउंड्री लाईनच्या अलीकडे बॉल थांबवलाय. अगदी 2 धावा तिसऱ्या धावेमध्ये देखील कन्वर्ट केली आहे आणि 3 धावांना स्कोर बोर्डला आकार आणण्याचा प्रयत्न केला जातोय. शिव इंटेरियर पिरोदामध्ये गोकर्णेश्वर 11 दोन्ही टीम साठी इम्पॉर्टंट मॅच. हा स्ट्रोक मिडल केला ऑन साइडला. आसमान का इशारा. मयूर जाधवचा ब्लास्ट, मयूर जाधवचा धमाका. 6 धावांचा ग्लोरियस मॅग्नाफिसंट सिक्सर. स्लॉट मधला बॉल होता अगदी समोर पहिला बॉल आणि त्या बॉलला ऑन साइडला भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी शिव इंटेरियर टीम साठी आलेला पहिला षटकार. एक चांगला स्ट्रोक पहिला मिळतोय. 10 धावा टोटल धाव फलकावरती लागतायत. 10 रन्स बोर्ड वरती. आयकॉन प्लेअर मयूर यांनी अगदी हात खोललेत आणि आता या षटकारानं आगाज केला जातोय. चांगला सिक्सर पाहिला मिळतोय. ज्या पद्धतीने आपण पाहतो आउट ऑफ द पार्क हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यामध्ये सुयश प्राप्त होत असताना खेळाडूला आणि आता सतीश सनस यांच्याकडून खेळाडूला कान मंत्र दिला गेलाय. गोलंदाजाच्या माध्यमातून कशा पद्धतीने बॉल हाताळले जातील, रणनीती, स्ट्रॅटेजीज. हा स्ट्रोक मात्र पहा फसतोय. टप्पा पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स खाली राहिला थोडासा बॉल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फेकी केली जाते. 1 के साथ 2 भी कंप्लीट. 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. गोकर्णेश्वर 11 या टीमचा विचार केला तर बॉलिंग लाईनअप मध्ये विचार केला ना तर षटक क्रमांक 1 या ठिकाणी हाताळत असताना प्रतीक बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. बॅचेज त्यानंतर अगदी क्षेत्ररक्षक आहेत फर्स्ट स्लिप मध्ये. बॉल थांबवत आहेत. शॉर्ट थर्ड मॅनला बॅकअप ठेवला जातोय. त्यासोबतच शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये देखील खेळाडू आहे. अगदी शॉर्ट मिड विकेटला खेळाडू आणि लॉंग ऑन आणि त्यासोबतच डीप मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. पॉवर प्लेची इम्पॉर्टंट ओव्हर. सुपर क्लासिकल मॅच, जबरदस्त सामना. हा स्ट्रोक, हा ट्रॅकर आहे. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत. कॅचचा प्रयत्न आणि पकडला जाईल कॅच. मयूर जाधव बॅक टू डग आउट. ज्या पद्धतीने आपण पाहतोय कालच्या मॅच मध्ये निश्चित
मोठी फटकेबाजी केली, परंतु या मॅच मध्ये प्रतीक यांनी पुरेपूर जाळ्यात अडकवलंय. डीपमड विकेटला खेळाडू ठेवला होता. अशा परिस्थितीमध्ये हाफ ट्रॅकर बॉल डिलिव्हर केला आणि निश्चितच जाळ्यामध्ये अडकवलंय. बडी बसली चाल में आयकॉनिक प्लेअर, आयकॉन कॅटेगरीतला खेळाडू मयूर जाधव बॅक टू द आउट. आणि आता पहिला झटका लागलाय. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, ज्या खेळाडूला ऑक्शनच्या माध्यमातून तब्बल 1 लाख मधले 33,000 पॉइंट खर्च केलेत असा पाचवडचा खेळाडू यश गायकवाड मैदानामध्ये दाखल होतोय. सफल झाले. ऑन साईडला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला बॉल डिलिव्हर करत असताना अर्थातच आपण पाहतोय अजय मांढरे आहेत जे डावखुरे आहेत, जे कटर आहेत. आणि या मॅच मध्ये ना मात्र स्ट्रॅटेजी पाहायला मिळते गोकर्णेश्वर 11 या टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. दोन्ही लगातारचे डॉट बॉल येतात. अक्षय पिसाळ बॅटिंग मार्क वरती आहेत आणि आता ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना, मयूर यांची विकेट आल्यानंतर या ठिकाणी थोडस प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा त्या दबावामध्ये ठेवलंय टीम शिव इंटेरियर या संघाला. हा ट्रॅकर बॉल आहे, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक धावतायत स्क्वेअर लेग रिजन मध्ये, बॅकअप साठी येत आहेत. बॉल थांबवला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, सायकेल एंडला फेकी आणि 2 धावा. 1 के साथ 2 भी कंप्लीट. 14 रन स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती आहे. अकुटप्प्याचा बॉल आहे, हा हवेत खेळला. मिड विकेटला खेळाडू आहेत, परंतु मस्तक पे दस्तक दिया आहे. 6 धावांसाठी शिव इंटेरियरच्या या ठिकाणी आपण पाहतोय टीम साठी जल्लोष करणारा षटकार. अगदी धावा थांबवण्याचा प्रयत्न केला गोकर्णेश्वर 11च्या माध्यमातून, मात्र हा बॉल अगदी शॉर्ट पिच होता. वेट केला, पिक केला आणि अक्रॉस द बॅटेड अक्षय यांच्या माध्यमातून पाठवून दिला मिड विकेटच्या पलीकडे 6 धावांसाठी. हा स्ट्रोक फसलाय. उंच इलेव्हेशन मिळालंय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक कोण येतील. वाऱ्याच्या वेगानं धावत आले. बॉल थांबवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. डीप मिड विकेट मधून 30 सर्कल मध्ये धावत येऊन रनिंग कॅच पकडण्याचे एफर्ट्स मात्र जबरदस्त राहिले या खेळाडूचे. टोटल 22 धावा लागतात स्कोरबोर्ड वरती. ज्योती ज्वेलर्स ब्रुइन्स आणि त्याचप्रमाणे वाई प्रीमियर लीगचं अप्रतिम पर्व आपण अनुभवतोय. नवलाई स्टेडियम चिंदवली या ठिकाणी उपस्थित प्रेक्षक आपल्या मनापासून स्वागत आहे. हो, स्टफल होत आहेत. ऑन साईडला स्टोक घेण्याचा प्रयत्न आहे. हा बॉल डॉट बॉल येतोय आणि इथं आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 मध्ये अजय यांनी आतापर्यंत 1 षटकार जरूर आला या ओव्हरमध्ये, परंतु निश्चित त्यानंतरचे बॉल अप्रतिम हाताळलेत आणि आता 8 धावा खर्च करत असताना टोटल टीमची धावसंख्या आहे शिव इंटेरियर 22 धावा. 22 रन्स स्कोरबोर्ड वरती आहेत. दोन ओव्हरच्या अखेरीस 22 धावा धावफलकावरती आपण पाहतो. अजूनही येणारे 18 बॉल टार्गेट सेट करणारे 18 बॉल असणार आहेत.
ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी युवराज बॉलिंग मार्क वरती रेडी होत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल, या वेळेचा बॉल हवेतून इलेव्हेशन मिळालंय. डाऊन दी बॉल 36 धावतायत. उलट्या साईडला अपोजिट एंडला हा कॅच कॅरी करत असताना निश्चित नो मॅन्स लँड मध्ये विसावला आणि 2 धावांवरती या ठिकाणी आपण पाहतोय समाधान मानलं जात आहे. 2 के 7 कहने आगे. थर्ड अंपायर रेफर फॉर ऍक्शन. यस, अंपायर सिग्नल येतोय, नो बॉल. फ्रीडचा बॉल, ओव्हर कंटिन्यू केली जाते. फ्रीडचा बॉल आडवा बॅटनं खेळलाय. मिड विकेट रिजन मध्ये यश यांच्या माध्यमातून बॉलला पाठवलं जात आहे. 4 धावांसाठी मिड विकेटच्या पलीकडे येतोय खणखणीत चौकार. जबरदस्त स्ट्रोक पहिला मिळाला यश यांच्याकडून. ज्या पद्धतीने आपण पाहतोय बॉल 1 बाउन्स पाठवून दिलाय सीमारेषा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ज्या पद्धतीने ही मॅच चालली आहे ना, जबरदस्त मॅच आहे. एका एंडनं मयूर जाधव जरूर बाद झालेत, परंतु त्यानंतर या खेळाडूंनी स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे आणि अक्षय पिसाळ यांनी देखील धमाकेदार बॅटिंग केली आणि त्यासोबतच त्यांना साथ देण्यासाठी यश यांचा देखील हा स्ट्रोक बहारदार आहे. त्याही वेळेचा बॉल हवेतच खेळला जातोय. 1 बाउन्स बॉल फील करण्याचा प्रयत्न, डोक्यावरून बॉल निघालाय बाउंड्री लाईन ओलांडून. 4 धावांचा वार, पलटवार, यश गायकवाड यांचा चौकार. बॅक टू बॅक 2 बाउंड्री मैदानामध्ये वसूल करण्यामध्ये यश येत आहे. टोटल 33 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना समोर खेळाय स्ट्रोक ऑन साइडला क्षेत्ररक्षक येतात बॉल पर्यंत आणि बॉल थांबवण्याचा प्रयत्न फसतोय आणि हा बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय 4 धावांसाठी.
लगातारचा तिसरा चौकार मैदानामध्ये खेळला जातोय. यश यांच्या माध्यमातून सुयश निर्माण करून देणारी ही फटकेबाजी. 37 धावा धावफलकावरती. काय या खेळाडूला 33,000 पॉइंटला आपल्या टीम मध्ये सामील करून दिलंय याचं उत्तम उदाहरण दाखवत असताना यश गायकवाड मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग करतायत. 3 बाउंड्रीज मैदानामध्ये खेळलेत बॉलर सूरज यांच्या विरोधामध्ये. आई लाईन चांगली आहे. अगदी आपण पाहतो ऑफस्टमच्या थोडाशा बाहेर बॉल थोडीशी उसळी देखील होती आणि त्या बॉलला डीप कव्हर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम बॉल हाताळला गेला. डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिला आहे आणि 37 धावा. 4 बॉलचा खेळ आपण पाहिलाय आणि धावफलकावर अकुट टप्प्याचा बॉल उडवला. त्या बॉलला मिड विकेटच्या पलीकडे आसमानी टोला. 6 धावांचा फटका. मॅसिव्ह हिट. सिक्सर. 6 धावांचा ब्लास्ट पाहिला मिळाला. जबरदस्त हिट. अकुट टप्प्याचा बॉल सापडला. वेट केला. पिक केला आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय 6 धावांसाठी. त्रेचाळीस धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. एका बाजूला गोकर्णेश्वर 11 हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला निश्चित आपण पाहतोय शिव इंटेरियर. दोन्ही संघ तगडे आहेत. दोन्ही संघांमध्ये प्रचंड क्षमता आहे. स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला खेळला जातोय. गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु हाई बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यश गायकवाड जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये करतायत. 4 चौकार आणि त्यासोबतच एक षटकार टोकून धावफलकाला आणलाय. खूप चांगला आकार. जबरदस्त बॅटिंग केली आहे. 3 षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस स्कोरबोर्ड वरती लागतायत टोटल 47 रन. 47. अगदी अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आली आहे टीम शिव इंटेरियर हा संघ. 18 बॉलच्या खेळमध्ये अगदी 47 धावा धावफलकावरती. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ड्रिंक साठी ब्रेक केला जातो. 2 मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. वाई प्रीमियर लीग अर्थातच ज्योती ज्वेलर्स प्रस्तुत. ज्योती ज्वेलर्स यांच्या संकल्पनेतून हा एक क्रीडा सोहळा आपण अनुभवतो. वाईच्या पूर्व भागामध्ये प्रथमच मानाची स्पर्धा, एक महत्वाची स्पर्धा आहे. सातत्याने वाईच्या द्रविड हायस्कूलच्या प्रांगणावरती, शिंदे हायस्कूलच्या प्रांगणावरती, पश्चिम भागामध्ये किंवा नवी मुंबईमध्ये अनेक वाई प्रीमियर लीगच्या आयोजन केलं जातं. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय पूर्व भागामधली पहिली महत्वाची आणि मोठी स्पर्धा. तब्बल 1 लाख रुपयांचं कॅश प्राइज असणारी परिसरातली मानाची स्पर्धा आहे. लाखांच्या घरात कॅश प्राइज आहेत या ठिकाणी आणि 1 लाख रुपयांचं कॅश प्राइज कुणाकडे जाईल? चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन 16 टीम, 16 आयकॉन आणि 16 टीम ओनर यांच्यात ही लढत आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती बॉलर रेडी होत आहेत. ओव्हर नंबर 4 स्लोवर 1 हाताळला जातोय आणि डॉट बॉल. राहुल इंगवले यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून चिंडवली टीमचं प्रतिनिधित्व केलं जातं आणि सांघिक खेळासाठी ओळखले जाणारे राहुल इंगवले यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. मनापासून स्वागत.
अर्जुन दादा गोळे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत, स्वतः टीम ओनर आहेत आणि आता आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आपल्या टीमची षटक क्रमांक 4 मध्ये. हा स्ट्रोक हवेत केला, उंच इलेव्हेशन मिळालंय आणि लांबी देखील तितकीच आहे. दूरच दूर फटका पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी पैलवानी ठोक आहे अक्षय पिसाळे यांचा. जबरदस्त तडाखा, 6 धावांचा टोला. 53 धावा स्कोरबोर्ड वरती. 53. स्टेप आउट झाले, त्यानंतर ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न आहे यष्टीरक्षकाकडून. थोडी चूक, त्यानंतर एक सिंगल स्ट्राइक रोटेट. चोपन्न रन स्कोरबोर्ड वरती लागतात. दोन्ही टीम्स तगडे आहेत. या आधीची मॅच आपण पाहिली, 96 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं आणि 96 धावांचं लक्ष पार पाडत असताना अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 23 पर्यंत मॅच आली. म्हणजे दोन्ही बाजूला तितकीच तगडे खेळाडू आहेत. आणि याही मॅच मध्ये आपण पाहतो गोकर्णेश्वर 11 याही संघाची बॅटिंग लाईनअप मजबूत आहे, तर शिव इंटेरियर याही संघाची बॅटिंग लाईनअप मजबूत आहे. यावेळेस बॅकफुट वरती आले, कट करण्याचा प्रयत्न आहे सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा बॉल टर्न केला, स्विंग केला. थर्ड अंपायर रेफर फॉर वाईट डिलिव्हरी. यस, बॅटिंग टीम न रिव्ह्यू घेतलाय हा. फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे आणि रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय शिव इंटेरियर या टीमचा. आता इथून पुढे रिव्ह्यू आपल्यासाठी उपलब्ध नाहीये. बॉलर रेडी होत आहे, राईट आर्म अराउंड द विकेट साठी. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर रेडी. अकुट टप्प्याचाच बॉल आहे हा, देखील बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर एक सिंगल कंप्लीट. फर्स्ट बाउन्सचा इशारा दिला जातोय, 1 बाउन्स. यश अगदी सफल झाले. त्यानंतर मन बनवून मिड विकेटला फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नात बीट झाल्यानंतर मात्र बाईट सिंगल या ठिकाणी वसूल केली जाईल आणि 4 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 55 धावा आहेत. या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, जी पेंडिंग मॅच राहिली होती त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्काराचा मानकरी ठरतोय अक्षय शिळीमकर. अभि यादव टीमचे अक्षय शिळीमकर असेल तर लगेच कमेंट्री बॉक्स मध्ये या. प्लेअर ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार. ज्या खेळाडूंना कालच्या सत्रामध्ये जबरदस्त फटकेबाजी केली आहे. पहिला बॉल डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडू मैदानामध्ये. हा स्ट्रोक हवेतच खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतायत प्रेक्षक. बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅक्झिमम मॅसिव्ह सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक. समोरचा बॉल होता त्या बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त स्ट्रोक पहिला मिळालाय आणि या षटकाराच्या माध्यमातून यशनं देखील आपला संपूर्ण डावाचा जो आलेख आहे तो डावाचा रेशो आहे तो वाढवलाय. चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट करायला सुरुवात केली जाते. 61 धावा तब्बल स्कोरबोर्ड वरती लागतात टीम शिव इंटेरियर या टीमच्या. अकुट टप्प्याचा बॉल, त्या बॉल वरती वेट केला आणि त्यानंतर बॉल पाठवून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 4 धावांसाठी ग्लोरियस चौकार. सुपर क्लासिकल स्ट्रोक. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय प्लेअर ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत. अर्थातच अभि यादव मित्र समूह टीमचे कालच्या सत्रामधले आक्रमक खेळाडू सन्मान्य शुभम शेठ चिकणे यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार दिला जातोय.
काही वेळेचा बलाखोट टप्प्याचाच आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक आलेच बॉल पर्यंत आणि 2 धावा कंप्लीट करत असताना खेळाडू पहिला मिळत आहेत. 68 धावा स्कोरबोर्ड वरती लागतात. 68 रन्स. ऑफ स्टंपच्या पलीकडचा बॉल आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. हो हो बॅटची स्ट्रॉंगेस्ट त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. डॉट बॉल आणि त्यासोबतच विकेट. इम्पॉर्टंट विकेट आली आहे. यश बॅक टू डक आउट. अडुसष्ट धावा धावफलकावरती आहेत आणि नवीन बॅटर मैदानामध्ये शेवटचा बॉल. अंत भला तो सब कुछ भला. शेवट गोड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळाडू दाखल होत आहेत. लास्ट बॉल या इनिंग मधला. हा बॉल क्रॅकिंग स्ट्रोक मिड विकेटच्या रिजन मध्ये आला. एक सिंगल. त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. सॅकिंग एंड वरती फेकी. 2 धावा तर कंप्लीट केलेत आणि पहा मैदानामध्ये जुगलबंदी रंगली आहे. जबरदस्त जुगलबंदी आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जात आहेत. धावफलकावरती लागत आहेत 70 धावा. येणारे 30 बॉल आहेत आणि 30 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी टीम गोकर्णेश्वर 11 अर्थातच अर्जुन दादा टीम अँड ओव्हरऑल कंपनी या टीमला बनवायच्या आहेत 71 धावा. 71 चं टार्गेट सेट करण्यात येत आहे आणि या इनिंग साठी आपण आवाज ऐकूया सन्माननीय अभि मांढरे सरांचा. हलचिक 70 धावा अगदी धावफलकावरती उभारल्या गेल्या. त्या टीम शिव इंटेरियर या संघाच्या माध्यमातून सुरुवातीच्या क्षणांमध्येच मयूर जाधव यांची विकेट गमावल्यानंतर मात्र ज्या पद्धतीने खेळ केलाय यश गायकवाड नंतर अक्षय पिसाळ यांनी धावफलकाला अगदी चांगला आकार दिलाय. 71चं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून आता मात्र उतरावं लागेल मैदानामध्ये. टीम गोकर्णेश्वर 11 अर्जुन दादा गोळे यांचा संघ अगदी या आधीच्या मॅच मध्ये 96चा पाठलाग करताना उद्या 10 धावा दूर राहिला संघ. या मॅच मध्ये मात्र आता तयारी चांगली करावी लागेल. सुरुवात महत्वाची राहील. अगदी पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं राहुल बनगे आकोशी गावचे एक दर्जेदार सलामीवीर त्यांच्या माध्यमातून एक लाजवाब खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला. परंतु आता याही मॅच मध्ये त्याच पद्धतीने स्टार्ट देणं गरजेचं आहे संघासाठी. दुसरीकडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे टीम शिव इंटेरियर अर्थातच वाई प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात पहिल्या महिला संघ मालिका सन्माननीय शिवानीताई भोकरे गुजर यांचा संघ मैदानामध्ये. दुसरीकडे अर्जुन दादा गोळे यांचा संघ. या दोन संघांमधली लढत आपण पाहतोय. मस्ट विन मॅच. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल.
मॅचला आपण सुरुवात करूयात. सलामीची जोडी पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरतात. राहुल भनगे मानफ्राम आकोशी आणि सोबतीला आसरेगावचा एक दर्जेदार आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आयकॉनिक खेळाडू सतीश सनस. ही मॅच आपण पाहतोय. अगदी मॅचला आपण सुरुवात करूया. 71चं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी उतरते. राहुल भनगे सतीश सनस. तर षटक क्रमांक 1 अर्थातच पाचोडगावचा एक अष्टपैलू खेळाडू जो शिव इंटेरियर या संघाचं बॅटिंग करत असताना लाजवाब फटकेबाजीच्या खेळाडूने केलेली आहे. यश गायकवाड मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी सज्ज. आणि अगदी या मैदानावरती अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभल्या. बल्लाळ सर, असं एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत जोडलं गेलंय. खूप रेअर दुर्मिळ व्यक्तिमत्व पाहायला मिळतात. हाता आणि पायाची बोटं म्हणून 24 बोटं तब्बल या खेळाडूच्या हातांना आहेत. दोन्ही हातांना 6-6 प्रत्येकी बोटं, दोन्ही पायांना प्रत्येकी 6-6 बोटं असणारे व्यक्तिमत्व आहे. अविनाश मांढरे मांढरदेवचा व्यक्तिमत्व आपल्यासोबत जोडलं गेलं. मांढरदेव गावातून बिलॉंग करतात. ही मॅच बघण्यासाठी या खास मैदानावरती उपस्थित आहेत. पहिलाच बॉल फटका बसलाय. अगदी हवेमध्ये होता जवळ, परंतु खेळाडूपासून दूर राहिलाय. अगदी या बॉलवरती एक सिंगल घेतली जाते. खूप कमी व्यक्तिमत्व अशी पाहायला मिळतात आणि जिवंत आहेत. सर्व बोट अगदी हालचाल करू शकतात. अशी दुर्मिळ व्यक्तिमत्व जोडली जातात या मैदानावरती. हाही एक विक्रम रचला जातोय खरं तर. ओहो, या वेळेला मात्र अगदी एक्स्ट्रा बाउन्स मिळतो. बीट केलाय सतीश सनस यांना. जबरदस्त गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो यश गायकवाड. या अष्टपैलू खेळीसाठीच तर 33,000 पॉइंट्स मोजले गेलेत. इथं मात्र अगदी वाईड साठी नक्कीच दाद मागितली जाते आणि या सिटीचा वाईड बॉल अवांतर धाव येत्या. यश गायकवाड हे षटक हाताळत आहेत. 71 धावांचा बचाव करत असताना पॉवर प्लेची सुरुवात खूप महत्वाची राहणार आहे. अगदी पहिले 2 बॉल चांगलेच हाताळलेत. हा बॉल मात्र उजव्याच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न करत असताना वाईड बॉल येतोय. अगदी आपण चर्चा करतोय अनिकेत सर अविनाश मांढरे या नावाचे. अविनाश मांढरे मांढरदेव. दोन्ही हातांना प्रत्येकी 6 बोटं, दोन्ही पायांना प्रत्येकी 6 बोटं, सर्व बोटं अगदी हालचाल करू शकतात असं व्यक्तिमत्व. अगदी विक्रम नक्कीच म्हणावं लागेल या मैदानावरती आज प्रेक्षकाच्या भूमिकेतून अविनाश मांढरे. इथं मात्र डायरेक्ट हिट. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे रेफर केलं गेलंय. अगदी सेलिब्रेशन तर मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. अगदी या बॉलवरती चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. डायरेक्ट हिट मात्र झालाय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून नक्कीच निर्णय कळवला जाईल, परंतु हा निर्णय काय येईल त्यातून मात्र मॅचचं समीकरण दिसेल. इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. अगदी सेलिब्रेशन मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. डिसिजन येईल, नक्कीच येईल. येस सिटीचं विकेट. OUT आउट. फलंदाज राहुल भनगे यांना परतावं लागेल माघारी. अगदी स्वस्तात माघारी परत आहेत. संघ मात्र अडचणीमध्ये. गोकर्णेश्वर 11 सुरुवात अतिशय चांगली करणं गरजेचं होतं या सामन्यामध्ये, परंतु इथं मात्र विकेट आली आहे. रनआउटच्या रूपामध्ये परतावं लागतंय माघारी राहुल भनगे यांना. अवघी 2 धावा धावफलकावरती असताना ही विकेट आल्या. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर
सूरज वाडकर, मॅन फ्रॉम वैगाव सूरज वाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. अगदी हाही एक खेळाडू, दर्जेदार अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजीसाठी दाखल होईल. नक्कीच थोडीशी घाई करूया, स्पीडअप घेऊया. यानंतर आणखी एक मॅच आपण खेळणार आहोत. शेवटचा सामना आजच्या दिवसातला असणार आहे. एका बाजूला असतील अभिषेक शेठ यादव मित्र समूह अर्थात अभिषेक 11, त्यांच्या समोर उभा असेल गोकर्णेश्वर 11 सायंकाळच्या सत्रातील शेवटच्या मॅच मध्ये. जबरदस्त गोलंदाजी यश गायकवाड, अगदी या मॅच मध्ये या नावाची चर्चा सातत्यानं राहिल्या. फलंदाजी करताना देखील अतिशय लाजवाब खेळी, गोलंदाजीमध्ये देखील आता प्रभावित केलाय. सूरज वाडकर वैगावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढे टाकला या वेळेला बॅटची अगदी कडा आहे का पाहूयात. येस डेफिनेटली इट इज अ आउटसाइड एज आणि वॉट अ कॅच यार, जबरदस्त कॅच पकडला अगदी फ्लाइंग स्लिप्स मध्ये. कीपरच्या हातातून निसटला होता परंतु बॅकवर्ड रिजन मध्ये ज्या पद्धतीने बॅकअप दिलाय, लाजवाब कॅच मैदानाच्या आतमध्ये. सूरज वाडकर आले आणि आल्या पावली स्वस्तात माघारी निघालेत. अप्रतिम गोलंदाजी यश गायकवाडची. अगदी आज आपण पाहतोय ज्योती ज्वेलर्स विन्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीग, परंतु यानंतर अगदी काही दिवसानंतर अर्थात येत्या 4 जून पासून बीजीएम क्रिकेट क्लब वाई यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली. अर्थातच मंत्री चषक 2026 माननीय नामदार मकरंदबा पाटील यांच्या नावाने खेळू जाणारी स्पर्धा. अर्थात ही स्पर्धेचं स्वरूप असणार आहे पूर्व विभागातील 8 संघ, पश्चिम विभागातील 8 संघ, वाई शहर विभागातील 8 संघ आणि ओपन हाफ 8 संघ. अगदी यावेळेला मात्र दिशाहीन बॉल वाईडचा इशारा येतोय जरूर. अगदी ज्या स्पर्धेची आपण चर्चा करतो या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल तब्बल 51,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 31,000 रुपये व आकर्षक चषक. तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 21,000 रुपये व आकर्षक चषक. तर चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम 11,000 रुपये व आकर्षक चषक. या दरम्यान अगदी आडावाटना फटका खेळलाय डावखुराचा फलंदाज, रिव्हर्सचा फटका खेळत असताना इथं मात्र चौकार आलाय. जबरदस्त स्ट्रोकर अर्जुन दादा गोळे यांच्या माध्यमातून. आणि ज्या स्पर्धेची आपण चर्चा करतोय बीजीएम क्रिकेट क्लब आयोजित मंत्री चषक, या स्पर्धेमध्ये गाववाईज संघ असतील परंतु त्यामध्ये प्रत्येक संघाला 2 आयकॉन खेळवण्याची मुभा असेल. तालुक्याच्या बाहेरचे 2 आयकॉन तुम्ही खेळवू शकता. अर्थातच स्पर्धा भव्य दिव्य असणार आहे. बीजीएम क्रिकेट क्लब आयोजित मंत्री चषक आणि या स्पर्धेमध्ये पूर्व विभाग, पश्चिम विभाग, शहर विभाग आणि ओपन विभाग असे प्रत्येकी 8 संघांचे 4 हाफ असतील. हो यावेळेला पुन्हा एकदा अपील उचलली, चेंडू तर हवेत फेकून दिलाय. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. अर्जुन दादा गोळे यांना देखील परतावा लागेल माघारी. यश गायकवाड या मॅच मध्ये अगदी या नावाची चर्चा सातत्याने केली जाते. पुन्हा एकदा त्या नावाची चर्चा केली जाणार आहे कारण लाजवाब गोलंदाजी केली. या षटकामध्ये देखील अगदी 3 विकेट आपल्या नावावरती, अर्थात 1 रनआउटची आली आहे विकेट पहिली, त्यानंतरच्या 2 विकेट मात्र जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर. या षटकात धावा आल्यात केवळ 7 आणि महत्वाच्या 3 विकेट देखील. आता संघ अडचणीमध्ये आलाय. गोकर्णेश्वर 11 या संघाला आता खऱ्या अर्थानं अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कोण येतंय मैदानामध्ये.
अगदी षटक क्रमांक 2 आता मात्र हाताळण्यासाठी दर्शन धनावळे येत आहेत. सतीश सना स्ट्रायकिंग एंडला तयार आहेत. तर त्या सोबतीला ज्ञानदेव वाडकर डॅनी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी आखोटापाचा बॉल कट केला गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं चेंडू अगदी फरार होतोय. सीमारेषेवरती देतोय दस्तक, येतोय चौकार. दर्शन धनावडे षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. युवा खेळाडू दह्याड गावचा. इथं मात्र वेगानं हाताळतोय बॉल. पहिलाच बॉल अगदी सीमारेषेवरती धाडला गेलाय. सतीश सरनचा खेळ महत्वाचा राहील याही मॅच मध्ये. सतीश सरन जोपर्यंत मैदानामध्ये उभे राहतील नक्कीच तोपर्यंत गोकर्णेश्वर इलेव्हन या संघाच्या आशा जिवंत राहतील. फुलटॉस यावेळेला अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळला. यश गायकवाड डीप मध्ये तैनात आहेत. त्याच्या माध्यमातून मिसफील्ड होतं. बॅकअप जरूर देतील बंटी, परंतु तोपर्यंत 2 धावा येतील. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी अट्टीतटीची लढाई. पहिल्या षटकात अवघ्या 7 धावा आल्या. या षटकाची सुरुवात मात्र एका चौकारानं झाली. 6 धावा आतापर्यंत या षटकामध्ये. टोटल 13 धावा धावफलकावरती लागतात. पायावरती आदळला हा बॉल. या वेळेला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. अगदी डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल इथं मात्र अगदी सामन्याचं समीकरण बदलताना पाहायला मिळेल. शिव इंटेरियर विरुद्ध गोकर्णेश्वर इलेव्हन. अर्थात महत्वाची मॅच, मस्ट विन मॅच खऱ्या अर्थानं गोकर्णेश्वर इलेव्हन संघासाठी. दुसरीकडे हो यावेळेला मात्र एक्स्ट्रा बाउन्स मात्र वाईडचा इशारा येतोय. 1 फॉर द ओव्हर देखील. अगदी खेळपट्टीवरती खूप अगदी अलीकडच्या बाजूला आदळला गेला, आपटला गेला हा बॉल, परंतु तिथनंतर मात्र एक्स्ट्रा बाउन्स वाईड बॉल आलाय. पुन्हा एकदा यावेळेला आखू टप्पाचा बॉल बॅटची कडा कॉट बिहाइंड द विकेट. दर्शन धनावडे यांनी मोठा मासा लावलाय गळाला. सतीश सनस याचा थांबवलाय खेळ. जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखला जातो हा गोलंदाज. युवा गोलंदाज आहे, परंतु या गोलंदाजाची वेगाची दाहकता फलंदाजाला पुन्हा एकदा बांधून ठेवण्याचं काम करते. मोठी विकेट आली या वेळेला आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय संघाचा कॅप्टन आयकॉन अजय मांढरे, मॅन फ्रॉम चिखली. अगदी धावफलकावर धावा आपण पाहूयात. 14 धावा आहेत. 71चं टार्गेट म्हणजे अजून 57ची गरज आहे. अगदी 14 धावा धावफलकावरती लागले. दर्शन धनावडे वेगाने गोलंदाजी केली जाते. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र अजय मांढरे संघाचा कर्णधार आहे. कर्णधाराला साजेशी खेळी करणं ही आता गरज आहे. लॉफ्ट केलाय, फटका हवेमध्ये. बंटी महांगडे बॉलच्या खाली आहे. इथं मात्र कॅच ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालं. अजय मांढरे सारख्या एका मातब्बर खेळाडूला इथं संधी दिली गेली. ही संधी आता किती महागडी ठरेल ही येणारी वेळच सांगेल. कॅच पकडणं गरजेचं आहे जर तुम्हाला मॅचेस जिंकायचे असतील. इथं मात्र निश्चितपणे अजय मांढरे या खेळाडूकडे क्षमता आहे मॅचला अगदी आपल्या फलंदाजीच्या जोरावरती बदलण्याची. यावेळेला पुन्हा एकदा टॉपेज आहे. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून अगदी यावेळेला चेंडू मात्र फरार होतोय, निष्ठून जातोय थेट सीमारेषेच्या पलीकडं येतोय. हा महत्वपूर्ण चौकार. मिळतील धावा 4. धावफलकाला येतोय चांगला आकार. 20 धावा धावफलकावरती.
आणि या षटकाची देखील इथं सांगता झाली आहे. या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर 13 धावा आलेल्या आहेत. आता मात्र येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 51ची गरज विजयासाठी टीम गोकर्णेश्वर 11 या संघाला असेल. 18 चेंडू 51ची गरज असताना षटक क्रमांक 3 साठी अनिकेत अर्थात बाबू गोलंदाजीसाठी तयार असतील. अनिकेत गाडवे षटक क्रमांक 3 हाताळतील. डावकुरे हाताचे वेगवान गोलंदाज बोपर्डी गावचा एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल बॅटची कडा घेऊन लॉंग स्टॉप रिजन मध्ये फरार होतोय. पाठलाग केला जाईल जरूर, परंतु या रेस मध्ये बॉल थांबणार नाहीये. थेट सीमा रेषेवरती देतोय धडक. गोलंदाजी कडक, परंतु इथं मात्र टापेच घेऊन चेंडू चौकाराच्या दिशेने करतोय वाटचाल. आता मात्र येणारे 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 47ची गरज आहे संघाला विजयासाठी. क्षमता या दोन्ही खेळाडूंकडे आहे. अगदी सूरज आणि अजय. यावेळेला मात्र वाईडचा इशारा येतोय. टाक तिथं लक्ष देतो. हो यावेळेला मात्र अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राहिलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क मात्र होत नाहीये. अगदी निर्धाव स्वरूपाचा बॉल होता महत्वपूर्ण. वाईड घ्या. यावेळेला फटका फसला हवेमध्ये. अगदी मयूर जाधव यांच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द विकेट. आणखी एक फलंदाज ज्ञानदेव वाडकर मैदानाच्या बाहेर. तंबूचा आश्रय इथं मात्र पकडावा लागेल. जबरदस्त गोलंदाजी यावेळेला अनिकेत गाडवे यांच्या माध्यमातून. आता मात्र गोकर्णेश्वर 11 संघ अडचणीमध्ये. युवराज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. मैदान आता मात्र अजय मांढरे अजूनही आहेत मैदानामध्ये, परंतु धावा आता भरपूर बनवायच्यात. अगदी 25 धावा धावपलक्यावरती लागल्यात. अजूनही 46ची गरज आहे संघाला. 15 बॉल 46ची गरज आहे. युवराज नवीन फलंदाज मैदानामध्ये. पाच गडी बाद 25 गोकर्णेश्वर 11. यावेळेला मात्र अगदी पायावरती बॉल आदळलाय. शॉट अटेम्प्ट केलेला नाहीये, त्यामुळे धाव घेता येणार नाहीये. निश्चितपणे हा डॉट येतोय. हा डॉट बॉल अगदीच निश्चितपणे येतोय. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली अनिकेतची. डेलिबरेटली जर शॉट एखादा फटका खेळला गेलेला नसेल फलंदाजाच्या माध्यमातून तर धाव घेण्याची मुभा नसते. अगदी सीमारेषेवरती जरी धडक मारली बॉलनी तरी तो चौकार दिला जात नाही जर तुम्ही फटका खेळलेला नसेल. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न राहिलाय. पायावरती आदळलाय. फांडिकच्या दिशेने चेंडू धावतोय. वाराच्या वेगाने धावा घेण्यासाठी प्रयत्न देखील केला जातोय, परंतु या बॉलवरती मात्र केवळ एक सिंगल. 5 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत या ओव्हरमध्ये. धावा धावपलकावरती 26 लागतायत. 26 ऑन द बोर्ड. 45ची 13 बॉलमध्ये अजूनही गरज आहे. हा एक शेवटचा निर्णायक बॉल असेल. अनिकेत तिथं मात्र तयार असतील यावेळेला ओव्हर द विकेट. हो वेगानं हाताळलाय. किपरला देखील बीट केलं या बॉलवरती.
22च्या रूपात ही एक धाव येते, त्याबरोबर स्ट्राईक देखील स्वतःकडे ठेवतील अजय. परंतु आता 12 बॉलमध्ये 44 धावा बनवायच्यात. 12 बॉल 44 धावा या आधी देखील अनेक स्पर्धांमध्ये बनताना आपण पाहिल्यात. या मॅच मध्ये काय घडेल पाहूयात. अगदीच क्षमता तर नक्कीच आहे अजय मांढरे यांच्याकडे. गोलंदाजीसाठी आता पर्याय निवडला जातोय सुरुण गावचा बंटी चव्हाण. डावखुरे आताचा वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 पेनल्टीमेट ओव्हरसाठी तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करेल. हो वॉट बॉल यार बंटी, जबरदस्त गोलंदाजी. जस्ट शॉट ऑफ गुडलँड बॉल, अतिरिक्त उसळी अगदी कानाजवळून गेला बॉल. स्मेल द लेदर. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. अगदी या आधीच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं बंटी यांनी गोलंदाजी करत असताना सातत्याने बॉल ब्लॉक होलला ठेवले, लो फुलटॉसवरती जास्त भर दिला. या मॅच मध्ये मात्र डप्पा मागे ठेवलाय. याही बॉलवरती पुन्हा एकदा आकट करण्याचा प्रयत्न आहे. दिशा मात्र थोडी जास्त बाहेरच्या बाजूला आहे. हा वाईड बॉल हाताळला गेला आहे, पुन्हा हाताळावा लागेल हा बॉल. येणारे 11 बॉल आता 43 वरती समीकरण आहे. या षटकामध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. हो यावेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॉल खाली राहिला यावेळेला. अगदीच डॉट बॉल येतोय. जबरदस्त बॉल इथं मात्र हाताळला जातोय. सातत्यानं लाजवाब गोलंदाजी बंटी चव्हाण, सुरूरचा वेगवान गोलंदाज आपली छाप सोडतोय शिव इंटेरियर या संघासाठी. यावेळेला अगदी वाईड यॉर्कर हाताळलाय. निश्चितपणे चांगलाच बॉल. पुन्हा एकदा अड्डाट येतोय. आता ही मॅच मात्र आता दूर चालली आहे गोकर्णेश्वर 11 या संघापासून. अप्रतिम केली जाते गोलंदाजी. जबरदस्त मारा. हो पुन्हा एकदा ब्लॉकला टाकला हा चेंडू. अगदी अलॉंग द कार्पेट खेळला जातोय. डीप मध्ये बॅकअप दिला जाईल. यशच्या माध्यमातून फेकी देखील चांगली केल्या, परंतु तोपर्यंत 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. धावफलक थोडासा पुढे सरकतोय, जरूर 30 वरती पोहोचतोय, पण अजूनही 41 ची गरज आहे. आता अजूनही बॉल निश्चितपणे 8 बाकी आहेत. 8 बॉल 41 ची गरज. 2 मोठे फटके आले तर अजूनही सामन्यामध्ये आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल. फटका मोठा तर खेळलाय, लांबी मात्र मिळत नाहीये. अगदी हवेमध्ये 38 सर्कलचा जस्ट बाहेर 1 बाउन्स फील्ड केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न याही वेळेला नक्कीच केला गेलाय. 2 धावा पूर्ण देखील. 32 वरती पोहोचतोय धावफलक. 39 ची अजूनही गरज आहे. लास्ट बॉल ऑफ द पेनल्टीमेट ओव्हर. निर्णायक बॉल असेल अगदीच. हो हो वॉट बॉल यार. सुंदर गोलंदाजी बंटी चव्हाण. अवघ्या 5 धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये आणि आता मॅच वरची पकड केली आहे मजबूत शिव इंटेरियर या संघानं. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही 39, म्हणजे अशक्यप्राय असं लक्ष आहे डोळ्यासमोर. नक्कीच थोडस अशक्यप्राय लक्ष. 6 बॉल 39 ची गरज. आणि आता षटक क्रमांक 5 साठी शिव इंटेरियर कडून पर्याय निवडला गेलाय. अजित गोलंदाजीसाठी येत आहेत. हो हो पहिलाच बॉल अजित यांचा.
थेट अगदी युवराजचा त्रिफळा उडवलाय, दांडी गुल केली आहे, उजवी एसटी केली आहे, उद्ध्वस्त वेगानं हाताळलाय बॉल. अजित डावकुरे हाताचा हा आणखी एक वेगवान गोलंदाज. शिवीन टेरियर या संघामध्ये डावकुरे हाताच्या वेगवान गोलंदाजांचं अगदी पर्वणी आहे. तर मात्र थेट एसटीचा वेध घेतलाय आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गोळेवाडी गावचा एक धडाकेबाज आक्रमक बॅटर जयदीप गोळे मैदानात दाखल होईल. जयदीप गोळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. षटक क्रमांक 5 पहिल्याच बॉलवरती विकेट आल्या. यावेळेला अलॉंग द कार्पेट आडव्या बॅटनं फटका खेळलाय. अगदी वाईड लॉंग ऑफ मध्ये खेळाडू तैनात आहे. 2 धावांचा प्रयत्न तर निश्चितपणे केला जातोय आणि त्या 2 धावा जोडल्या देखील जातील. संघ दूर राहिलाय जरूर विजयापासून. इथं मात्र आत्मसन्मानासाठी धावा खेचणं गरजेचं आहे गोकर्णेश्वर इलेव्हन आणि तो प्रयत्न केला जातोय निश्चितपणे. हो यावेळेला मात्र वाईडी शर्कर हाताळण्याचा प्रयत्न, पुढ्यात टाकलेला बॉल उजव्या एसटीच्या बाहेरच्या बाजूला हात डॉट येतोय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे, औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. लॉफ्ट केला यावेळेला लॉंग ऑफ रिजन. इथं मात्र पकडला जातोय कॅच. अजित यांच्या गोलंदाजीवर यशच्या हातामध्ये विसावलाय बॉल. जयदीप गोळे यांचा मात्र थांबवला जातोय खेळ. निश्चितपणे वाऱ्याचा प्रवाह उलट्या दिशेने वाहतोय. अगदी फलंदाज देखील हैराण आहे. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे कसा नाही गेला, परंतु हा वाऱ्याचा खेळ आहे. हवेचाही जादू मैदानावरती इथं पसरते. 2 बॉलचा खेळ बाकी असताना आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अगदी अखेरचे 2 बॉल फेस करण्यासाठी. दीप मैदानाच्या आतमध्ये दाखल. लॉफ्ट केला यावेळेला कव्हर्स मध्ये. हा बॉल अगदी बॅकवर्ड रिजन मध्ये जरूर ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमारेषे पलीकडं चौकार अगदी आल्या पावली दीपनं ढोकलाय पहिल्याच बॉलवरती. अर्थात एक अखेरचा बॉल बाकी आहे मॅच मध्ये, औपचारिकता बाकी आहे काही क्षणांची. यानंतर आणखी एक मॅच आपण या आजच्या दिवसामध्ये खेळवणार आहोत. हो इथं मात्र अगदी आडव्या बॅटनं खेळलेला फटका मिस झालाय. डॉट बॉल आलाय. त्याबरोबरच अगदी या मॅचची होती सांगता. या मॅच मध्ये अतिशय जबरदस्त खेळ करत असताना शिव इंटेरियर अर्थात संघ मालिका शिवानीताई भोकरे